नमस्कार. आपण आहोत पुणे प्रवाह यूट्यूब चॅनलसोबत. साप्ताहिक पुणे प्रवाह आणि सध्या चर्चेत असणारं म्हणजे परिवर्तन स्वाभिमानी पत्रकार संघ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शताब्दी वर्ष आहे. 26-27 हे शताब्दी वर्ष आहे आणि आपण भाग्यवान आहोत की आपल्या मराठी भाषेला जगातील पहिली अशी भाषा आहे. जगात जेवढी भाषा बोलली जाते त्यापैकी मराठी भाषाचा गौरव किंवा मातृभूमीचा, आपल्या माय भाषेचा हे शताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त आम्ही पत्रकार साहित्यिक कट्टा हे एक माध्यम आम्ही हे केलं आणि त्या माध्यमातून आज घरगुती पहिली मुलाखत, त्याचा सन्मान आम्ही साहित्यातलं मोठं नाव जे आज मराठी भाषेत शताब्दी वर्ष त्यानिमित्त असणारे एक मोठं नाव आहे आणि आमच्या पुण्याच्या भाषेत म्हटलं गेलं तर एक अवलिया साहित्यिकमधील एक अवलिया ज्येष्ठ साहित्यिक मधुसूदन घाणेकर आपल्यासोबत आहेत. तर आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, आपली ओळख द्या. नमस्कार. मी डॉक्टर मधुसूदन घाणेकर. साहित्य क्षेत्रामध्ये 1966 सालापासून यामध्ये कार्यरत आहे आणि या प्रवाहामध्ये कॉलेजमध्ये गेल्यापासून त्यानंतर माझ्या साहित्याला गती आली, लेखनाला गती आली. अनेक पुस्तकं माझ्या नावावरती प्रकाशित झालेली आहेत. सर, आपण जेव्हा विद्यार्थी दशेत होता किंवा विद्यार्थी असताना प्रत्येकाला काही ना काही चॉईस असते. बरोबर. एकदम तुम्ही साहित्याकडे वळाला नसाल, त्याचा काहीतरी प्रवास असेल. त्याला कारण म्हणजे मी दत्त संप्रदायातला खेडेगावात राहिलो होतो. तिथं मला वारकरी संप्रदायाचे माझ्यावरती संस्कार झाले. आई पोथी वाचायला जायची आणि तिच्यावर मी लहान असताना मी बरोबर असायचो आणि त्यावेळेस आई जे काय सांगायची ते 4 शब्द माझ्या कानावर पडायचे. गावातलं वातावरण पण एक म्हणजे दत्त मंदिर, भोवताली जवळ बाहेरच्या बाजूला नरसिंह मंदिर, भोवताली 4 पिंपळ, समोर नदी, असं जे एक वातावरण जे होतं, पक्ष्यांचे पिंपळाची सळसळ, पक्षी, घरी गुरं होती आणि त्या सानिध्यामुळे त्या वातावरणाने मी उपजत लहानपणापासून मी भारून गेलो आणि पुण्यात आल्यावरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सानिध्यामध्ये आल्यामुळे सगळ्यांमध्ये या सर्वच गोष्टींमुळे वारकरी संप्रदाय आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यामुळे बहुजन समाजामध्ये मिसळण्याची मला लहानपणापासून ती सवय लागली आणि त्यामुळे आपण काहीतरी लिहिलं पाहिजे याची आवड मला आपोआप निर्माण झाली. त्यावेळेस संघामध्ये सुद्धा हस्तलिखित निघत होतं. त्यात माझी पहिली कथा आली. शाळेमध्ये सुद्धा मी लेखन वगैरे करायचो. कॉलेजमध्ये गेल्यानंतर हस्तलिखितेकडे वळालो. मिरासदार सरांचा मला 36 वर्ष सहवास लाभला आणि त्यांच्या सहवासातून मी त्यांना कायम सातत्यानं 72 सालापासून जवळ 36 वर्ष मिरासदार सरांचा मला सहवास लाभला. मी लिहिलेली कवितेची बाडं त्यांना वाचायला द्यायचो आणि त्यांच्याबरोबर सोशिकता कामालीची होती. पण त्यांचा एक सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांनी कधीही माझ्या कवितेला नावं ठेवले नाही. आत्ता मी त्या कविता 50 वर्षापूर्वी त्यांना ज्या कविता दाखवल्या त्या वाचल्यावर मला हसायला येतं की ते काय कविता माझ्या किती बालिश पद्धतीच्या होत्या. पण तेव्हा जर त्यांनी मला सांगितलं असतं की असल्या कविता लिहू नयेत, तू लिहायचं तर चांगलं नाही तर लिहू नकोस, तर मग कदाचित मी साहित्याकडे वळालो नसतो. पण त्याने मला प्रेरणा दिली. आणि सुदैवानं दमा मिरासदारांचं आत्ता शताब्दी वर्ष आहे. माझं पहिलं पुस्तकाचं प्रकाशन मिरासदार सरांच्या हस्ते आलं. 100व्या पुस्तकाचंही प्रकाशन मिरासदार सरांच्या हस्ते आलं. एवढंच नाही तर वीज मंडळामध्ये मग ती मी जाणीव ठेवून वीज मंडळामध्ये जेव्हा विद्युत कामगार साहित्य संमेलन पहिलं झालं, माझ्याकडे अध्यक्षपद आलं. मग मिरासदार सरांच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं. तर या मिरासदार सरांच्या प्रेरणेमधनं की आपल्याला एक प्राध्यापक मिळालं तर साहित्य क्षेत्रातला एक लेखक आहेत, साहित्यिक आहेत आणि मुख्य म्हणजे मला समजून घेणार होते आणि त्या प्रेरणेतून जास्तीत जास्त चांगलं लिहावं त्यातून मी साहित्याकडे अधिक प्रमाणामध्ये गेलो. पुढे प्रायोगिक रंगभूमीकडे मी एकीकडे रंगभूमीमध्ये पण होतो. महाराष्ट्रीय कला परिषद, जागर या संस्थांमध्ये तिथं चर्चा व्हायची. सध्याची सत्य आणि वास्तव यातला फरक काय, चर्चा वगैरे व्हायची आणि प्रासंगिक नाट्यदर्शन वगैरे व्हायचं. प्रायोगिक रंगभूमीवरती असल्यामुळे समाजातलेच जे काही गोष्टी सभोवताली घडतात त्याच्यावरती आम्हीच चर्चा करून ते एकांकी वगैरे बसायचो आणि त्यामुळे लिखाणाला एक वेगळ्या प्रकारची चालना मिळाली. म्हणूनच मी मगाशी म्हटलं अवलिया, कारण त्यांनी खूप जोरात पहिल्यांदाच येऊन खूप जोरदार बॅटिंग केली. आपलं म्हणणं होतं की थोडं थोडं हळूहळू असो. आता ते आल्यात तर त्यांच्याच त्या वेगात ते ज्या पद्धतीत त्यांनी जसं सुरू केलं तर आपण त्याच याच्यात कायम राहू. आणि आता आपण त्यांच्याकडे पुढचा प्रश्न घेत आहोत. हे तर झालं शिक्षण. मग लग्न
वगैरे, वगैरे. मग पुढं कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि त्यासोबत म्हणजे कौटुंबिक जबाबदारी येण्याआधी शिक्षण. शिक्षण आणि घरचं एकंदरीत वातावरण हे सगळं कळालं. फक्त गाव नाही कळालं, ते गावचा उल्लेख राहिला हां, तुमचा. सांगतो. हां. तर सोबत मला असं विचारायचं होतं, की अ, आई-वडिलांचं काय म्हणणं होतं? कुठल्या क्षेत्रात जावं? काय भावंडांचं घरात तुम्ही मोठेच. बरोबर. तर अ, ह्या सगळ्या एकंदरीत खुलासा करा थोडं. माझं गाव ताथोडे गाव. चिंचवडजवळ चिंचवडपासून 4 किलोमीटर अंतरावरती आहे आणि तिथं सोडा. माझ्या आजोबांनी दत्त मंदिर बांधलं. त्या खेडेगावात माझा जन्म झाला. दत्तोपासक पूर्णपणे घराणं आणि भावंडांमध्ये मी सगळ्यात लहान. अच्छा. मी 8 महिन्याचा असताना माझे वडील वारले आणि त्यामुळे आईने सांभाळ केला पहिली 10 वर्ष. नंतर भावाकडे मी राहायला आलो आणि भाऊ-बहीण त्यांनी मला नंतर पुढे लहानाचं मला मोठं केलं आणि अर्थातच भावांची अशी अपेक्षा होती की मी गावचं पण जरा लक्ष वगैरे घालावं. परंतु आईला माझ्या मर्यादा कळल्या. का मी तब्येत तेवढी माझ्या भाऊ जेवढं सशक्त, तेवढा मी सशक्त नव्हतो आणि लहानपणी ज्याला म्हणतात की अनेकदा प्रसंग असे आले की मी जगतो की नाही. पण त्या ह्याच्यामध्ये माझी तब्येती टिकून राहिली त्या पद्धतीनं. पण माझं एकूण पाहिल्यावरती की शेतीमध्ये मी काही लक्ष घालू शकणार नाही आणि कलेकडे मी वळणार आहे म्हटल्यावरती मग घरचे फक्त बहिणीनं माझ्याबद्दल खूप कौतुक वाटायचं. आईला कौतुक वाटायचं. पण भावांच्या अपेक्षा खूप वेगळ्या होत्या कारण ते पूर्णपणे तर म्हणतात प्रॅक्टिकल राहण्याकडे त्यांचा कल होता. म्हणजे मी त्यांना तो दोष देत नाही आहे. पण भाऊ-बहिणी सगळे त्या विचाराचे होते, की चांगली नोकरी करावी, 4 पैसे मिळवावेत, घरात लक्ष घालावं. गावी आमचं दत्त मंदिर आहे, शेती आहे, तिकडे लक्ष घालावं. हे त्यांच्या भावना होत्या याच्यामध्ये. फक्त एवढंच की त्यांनी म्हणजे मला कधी दुखावलं नाही. हां, ते म्हणायचे, की याने काही पोट भरत नाही कलेने वगैरे. त्यांचा तो याचा प्रॅक्टिकल व्ह्यू तो अगदी बरोबर होता. तो मला मान्यच होता. पण त्यांना असं मला मी जे काही कविता लिहितोय बाबा काहीतरी करतोय, लिहितोय अमुक-तमुक. पण त्यांचा ह्याच्यावरती किंवा हिने काही पोट भरणार नाही, हे त्यांचा व्यावहारिक दृष्टिकोन तो पूर्णपणे होता. परंतु लग्नानंतर मात्र मला आणि मग काही महाविद्यालयीन विश्वामध्ये काही घटना घडल्या. प्रत्येक तरुणाच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडतात, प्रेमात पडणं, अच्छा. प्रेम अयशस्वी ओके, होणं ओके. आणि मग शेवटी असं आहे किंवा कविता कशातून निर्माण होते त्याचं कारुण्यातून होते. म्हणजे तो क्रॉंच पक्षीचा वध झाला की नाही आणि त्यातून पहिली कवितेचा निर्मिती झाली. तसंच माझ्या आयुष्यात काही घटना घडल्या. मी कोणावरती प्रेम करायचो आणि ते प्रेम माझं अयशस्वी म्हणजे व्हायचं. महत्त्वाचं असं की प्रेमभंग या विषयावर जास्त कविता बरोबर आहे, बरोबर. हो. त्या काळामध्ये तसंच हे झालं त्याच्यामध्ये आणि अर्थात तेव्हा ते वय होतं समजून घेण्याचं, जीवनाचा अर्थच कळलेला नव्हता. आपल्याला कोणी दाद देत नाही. मग त्याला म्हणतात एकटेपणाची भावना वाटणं, आपल्याला कोणीच विचारत नाही, या जगात एकटेच आहोत. फक्त एवढंच की माझ्याकडे लेखणी जी होती माझी, त्या लेखणीनं मला समजून घेतलं आणि त्यामुळे मी जगू शकलो. जर माझ्याकडे कला नव्हती, कलेचं जर माध्यम नसतं, तर एखादा जे आपण जगात बघतो, की कोण मला प्रेमभंग झाला म्हटल्यावरती एखादा आत्महत्या करतो. उड्या तसं मी अविचाराकडे कधीच वळालो नाही. पण त्यातनं माझे जे आतली जी घुसमट आहे, ती मी कवितेतून ती निर्माण केली. माझ्या कथा लिहायला लागलो, कविता लिहायला लागलो. हां, तर याच्यावर येणार होतो. एकूण आपण किती पुस्तकं लिहिली गेली, हां, किती कविता झाल्या, किती पुस्तकं तुमची प्रकाशित झाली, त्याचप्रमाणे तुम्हाला आजवर किती पुरस्कार मिळाले? बरोबर आहे. तर माझे आत्तापर्यंत काव्यसंग्रहाचं माझं वर्ल्ड रेकॉर्ड आहे. म्हणजे 60 कवितासंग्रह माझ्या नावावरती आहेत. 60 पेक्षा जास्त कवितासंग्रह आहेत. त्याचं माझं रेकॉर्ड आहे. एकूण 267 पुस्तकं माझ्या नावावरती प्रकाशित झालेली आहेत. काही पुस्तकं बरीचशी आता आउट ऑफ प्रिंट आहेत म्हणजे त्याच्यामध्ये आणि त्यामध्ये मी कादंबरी लिहिली. सिलेबस म्हणून कादंबरी लिहिली. नंतर माझं जे काही संबंध आयुष्य गेलं म्हणजे नोकरीसाठी म्हणजे वीज मंडळामध्ये नोकरी लागण्यापूर्वी मी ज्या नोकऱ्या केल्या, 12 अच्छा, नोकऱ्या केल्या. नोकरी करून तुम्ही तुमचं हां. साहित्य जपलं. 12 नोकऱ्या केल्या कारण स्वावलंबी आपण 12 नोकऱ्या केल्या. हां, 12 नोकऱ्या झाल्या तात्पुरत्या. म्हणजे फार भंगाराच्या दुकानापासून ते मिठाईच्या दुकानापर्यंत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या केल्या. मग स्थिर सायकलवरनं कुठं जायचं. राहिले? हां, स्थिर कुठं राहिले तुम्ही? स्थिर तसा कुठेच राहू शकलो नाही. अच्छा. कारण छंद माझा वेगळा होता. नाराज म्हणून नोकरी करायचो. आपण भावाकडे राहतो. आपण स्वतः काहीतरी कमवलं पाहिजे आणि जे काय मिळायचं त्यातनं मग भावाला म्हणजे घरामध्ये खर्चासाठी आपली नैतिक जबाबदारी म्हणून मी पैसे द्यायचो त्या ह्याच्यामध्ये. सायकलचं भाडं द्यायचं. सायकलचं भाडं माझं ₹60-70 भाडं द्यायचं. ₹100-125 मला पगार मला मिळायचा.
त्यातनं जे काय साठलं त्यातून मग मित्राला कुठेतरी भजीपाव दे, दोघांमध्ये एक चहा आणि एक शंकरपाळी घ्यायचो. म्हणजे याच्यातनं मी 8-8, 10-10 तास काम सायकलवरून जाण्या तर 2-2 तास जायचे. सायकलवरून जायचो मी आणि त्यामुळे एक अतिशय कष्टाळूमध्ये जीवन गेलं. पगार कमी मिळायचा आणि मग त्यामुळे बी-कॉमला मी तिसऱ्यांदा बसलो तेव्हा पास झालो. कारण नोकरी करून शिकायचं म्हटल्यावरती माझं लक्ष लागायचं नाही अजिबात. मग पास कसा बसवला आणि नंतर मग वीज मंडळामध्ये मला नोकरी लागली. मग याच्यामध्ये अप्रेंटिसशिप मला मिळाली. त्यातून मला त्याने ॲब्सॉर्ब केलं मला वीज मंडळामध्ये आणि मग तिथं युनियनचं काम करताना आणि त्याच काळात 75च्या काळामध्ये सत्यकथाची एक क्रेज होती. सत्यकथा नावाचं एक मासिक होतं आणि दुर्बोध काव्य किंवा तेव्हा जे कवी ग्रेस वगैरे असे जे कोणी कवी होते वगैरे भालचंद्र नेमाडे आणखीन काय अर्थात त्यांची चिंद्रम खानोलकर त्या साहित्याने मी भारावून जरूर गेलो. पण जसं मला वीज मंडळात गेल्यावरती कामगार क्षेत्रात मला जेव्हा व्यासपीठ मिळालं आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं आणि मग प्रायोगिक रंगभूमीवरती तेव्हा जे कोणी दिग्दर्शक होते त्यांनी माझा फक्त वापर करून घेतला बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून आणि त्यांनी नंतर मला कळलं ते मला खोटंच सांगतात की तुझा आवाज पातळ आहे. पण जेव्हा वीज मंडळाच्या गेटवरती जेव्हा मी घोषणा द्यायला लागलो आणि त्या घोषणा दिल्यानंतर जो प्रतिसाद मिळाला, सगळा रस्ता ब्लॉक व्हायचा. मग सगळी वाहतूक ठप्प व्हायची माझ्या घोषणाने. आणि म्हणजे ज्याला म्हणतात लडके लेंगे हमारे मांगे म्हणजे अशा प्रकारच्या घोषणा हमारी मांगे लडके लेंगे वगैरे असे जे काही घोषणा वगैरे देतो. कामगारांवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो, अशा प्रकारची घोषणा त्यामधनं निर्भीडता आली आणि मग नंतर माझ्या लक्षात आलं, की जे काही ज्या साहित्याने मी भारावून गेलेलो आहे, ते साहित्यिक जे लिहितात ते काल्पनिक लिहितात. त्याच्यामध्ये वास्तवतेचा अभाव फार कमी आहे. म्हणजे काल्पनिकतेवरती आणि शाब्दिक लालित्य हे शब्दांचे खेळ करून त्यांना जे काही यश मिळालं असं मला बऱ्याच जणांच्या ह्याच्यात वाटलं. मग त्यामुळे तेव्हापासून माझ्यावरती संस्कार आपोआप असे आले. आपण असं लिहायचं, जे जगतो ते लिहिलं पाहिजे आणि जे लिहितो ते जगलं पाहिजे आणि त्यामुळे त्यातून माझ्या लिखाणामध्ये ती आपोआप प्रगती होत गेली आणि कामगार संघटनेच्या काम करत असल्यामुळे म्हणजे मगाशी सुरुवातीला म्हटलं तसं, की गावातलं वारकरी संप्रदाय, आमचा दत्त संप्रदाय, त्यामुळे विचारसरणीला अध्यात्माची बैठक आली. संघाचे कार्य त्याच्यामुळे बैठक आली आणि राष्ट्रीय प्रथम याचा अर्थ काय तो मला कामगार संघटनेमुळे मला कळला आणि कामगार संघटन कसं करावं आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की बहुजन समाजामध्ये मिसळलो आणि त्यामुळे आपोआपच मला मानवधर्म सर्वश्रेष्ठ धर्म हे सूत्र मला कळालं. त्यामुळे मी कधी म्हणजे मी जे काही विक्रम केले त्यात एक विक्रम असा की धारावीच्या झोपडपट्टीमध्ये मी कार्यक्रम केला होता. सगळे जे माझे विक्रम आहेत ते बायपास सर्जरी झाल्यानंतर केलेले आहेत आणि त्या झोपडपट्टीमध्ये माझं एक स्वप्न होतं आणि तेव्हा नुकताच मला 10व्यांदा हार्टचा त्रास झाला होता. 2014ची गोष्ट असेल आणि तेव्हा मी धारावी झोपडपट्टीमध्ये सकाळी 6 वाजता रात्री 12 वाजेपर्यंत आणि ही भूमिका काय, की मला काय मिळाल्यापेक्षा आपण देशासाठी काय देऊ, समाजाला काय देऊ ही तळमळ होती आणि त्यामुळे मग तो जो विक्रम केला ते सुद्धा कोणाकडनं मी प्रायोजक घेतलं नाही, आर्थिक मदत कोणाची घेतली नाही. स्वतः गेलो, पत्रकं वाटली आणि झोपडीतून गेलो. मग तिथे रिक्षावाला असेल, अमृततुल्यवाला असेल, साधं किराणामाल दुकान असेल, शाळा असेल, मंदिर असेल, मग त्या रस्त्यात जे कोणी भेटेल त्या प्रत्येकाच्या कारण माझ्याकडे अनेक विषयांवरती त्यामध्ये मी तयार झालेलो. शिट्टीवरती गाणं वाजवून मनोरंजन करणं, कविता ऐकवणं, नंतर सहीवरनं स्वभाव सांगणं, नंतर चेहऱ्यावरनं फेस रिडिंगवरनं आणि सकारात्मकतेने प्रत्येकाला आनंद देत जाणं, विनोदी कार्यक्रम करणं या पद्धतीनं मी पूर्णपणे विनामूल्य कार्यक्रम करत गेलो आणि ते त्या माध्यमातून समाजासाठी काय आपण देऊ शकतो त्याचा 18 तासात माझा ते वर्ल्ड रेकॉर्ड झालं माझं त्या पद्धतीत. तर त्यामुळे एक शिकवण मनावरती सगळी आली, की आपण दुसऱ्याकडून आपण काय मिळाल्यापेक्षा आपण दुसऱ्याला काय देऊ शकू, हा विचार माझ्या मनामध्ये आला आणि त्यामुळे सध्याचं जे काही युग आपण पाहतो कला किंवा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, की जे बाजारीकरण चाललेलं आहे, त्याच्या पूर्णपणे विरोधामध्ये आपल्याला जर करायचं तर मनापासून करायचं. त्याग तपस्यावर बलिदान ही आमची मजदूर संघाची घोषणा होती किंवा ते गीतं मी सांगायचो. मानवता के लिए उषा की किरण जगाने वाले हम, शोषित पीडित दलित जनों का भाग्य बनाने वाला हे गीत मी सांगतो किंवा चलो जलाओ दीप वहाँ जहाँ अभी भी अंधेरा है किंवा कवी प्रदीपचं एक गाणं आहे की त्याची 2 ओळी फक्त मी सादर करतो दाखवणे तुम्हाला कल्पना येईल. ते गीत असं होतं, जगत भर जिंदगी के लिए करोड़ों के जिंदगी के लिए सूरज रे जलते रहे ना. मग सूर्य जसं आपलं काम रोज नित्यनेमाने करतो तर तो आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा. नदी जे आपलं काम करते कार्य करते ती तहान भागवते. ती तहान भागवताना कधी भेदभाव करत नाही. झाड जे सावली देतं फळं देतं ते कधी झाड सावली देताना मग भेद करत नाही की मी फक्त गरिबालाच किंवा
किंवा सज्जनालाच सावली देईल, ते दुर्जनाला पण सावली देते, सज्जनांना पण देते. साधू संत जी मंडळी असतात, ते सुद्धा सगळ्या जगावरती प्रेम करतात आणि तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम सतत केलं गेलं पाहिजे. सूर्य कधी असं म्हणत नाही, मी किती दिवस तुला सूर्यप्रकाश देणार आहे विश्वाला. सूर्य रोज तो उगवत राहतो. तो त्याचं काम करत राहतो. चंद्रसुद्धा आपली शीतलता जगाला सगळ्यांना ते वाटत सुटू. त्यामुळे आपल्याकडे जे काय आहे, ते कधी ना कधीतरी आपण सगळ्या जगाला समर्पित केलं पाहिजे. आणि मग जास्तीत जास्त मी जे एक पत्रिका कार्यक्रम पण जे करतो, म्हणजे त्या कवितासुद्धा सादरीकरण करतो. तर 50,000हून अधिक दिव्यांग आणि वंचितांसाठी मी विनामूल्य कार्यक्रम केलेले आहेत. आज तुम्ही सहज जर कुठे जर मला शोध घेतला तर तुम्हाला लक्षात येईल, सामान्य कलाकार असतो 2 वर्ष पण झाले नाही आणि तो लगेच सांगतो की मी 5,000च्या खाली 10,000च्या खाली कार्यक्रम करणार नाही. पण मी व्याख्या बदलली आहे. त्याच्यामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड आहे. मी व्याख्या का बदलली आहे? जिथं रसिक तिथं कार्यक्रम. आणि त्यामुळे फोनवरती सुद्धा मला येतात आणि सांगतात, "काका ते रफीच्या गाण्याची झलक शिट्टी वाजवून दाखवा. रफीचं गाणं ऐकवा, किशोर कुमारचं गाणं ऐकवा." मग मोबाईलवरती सुद्धा. मग मी असं म्हणत नाही मी काय रस्त्यावर पडलो का? वाटेत सुद्धा पानवाल्याच्या दुकानापाशी सुद्धा ओळखीचा कोणतरी मला भेटतो. "अरे तो किस्सा सांग ना परवाचा." मग झालं माझं. किंवा काही जण म्हणतात सहीवरनं मी स्वभाव सांगतो. कारण त्यात सकारात्मकताच आहे. त्या माणसाला त्याच्यातले जे काही सद्गुण आहे, जसं साधुसंत काय करतात, साधुसंत काय म्हणतात, की तुम्ही कुठलंही फळ चाखताना त्यातला गर घ्या, साली टरफळ टाकून द्या. हाच माझा विचार आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी चांगले गुण आहेत. एखादा माणूस तापट असतो, परंतु तो वेळेला पक्का असतो. कुठलंही काम वेळेमध्ये करणार, शिस्तबद्ध करणार, व्यवस्थित करणार. एखादा माणूस खूप बडबड करेल. मग मी म्हणेन, "काय नुसता वायफळ बडबडतो." असं नाही म्हणणार. मी म्हणेल, "तो मनात तरी काही ठेवत नाही." आणि काही जण काय करतात, काही बोलतच नाही. मग मी म्हणेन, मग मी त्याच्याकडे सकारात्मकतेने असं बघणार, की तो बोलून कशाला घालवतो? तो बोलून तर घालवत नाही ना. म्हणजे आपण जसं अर्धा ग्लास भरला की रिकामा आहे, तोच दृष्टिकोन मी आयुष्यात सगळीकडे तो ठेवला आहे. आणि आपला जर जन्म जर सत्कर्म करण्यासाठीच आहे, तर मग आपण सत्कर्मच केलं गेलं पाहिजे. आणि ते समजून मी जास्तीत जास्त लोकांना काय देता येईल याचा आणि मग कर्मयोगाचा पण पुजारी आहे. नेहमी जेव्हा मला अध्यक्ष किंवा प्रमुख पाहुणे म्हणून बोलवतात, तेव्हा मी सगळ्या जे समोर असलेले विद्यार्थी असतील किंवा रसिक मंडळी असतील त्यांना सांगताना सांगतो, आयुष्य एकदाच येतं. जे काय करायचं ह्याच आयुष्यामध्ये करा. स्वप्न मोठी रंगवा, त्याला पैसे पडत नाहीत. परंतु स्वप्न मिळवण्यासाठी तुम्ही जेव्हा प्रयत्न करता, ते करताना कर्मयोगाचे भान ठेवा. म्हणजे जसं ते रफी साहेबांनी एक गाणं आहे ना, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. तर त्याप्रमाणे ते कर्मयोगाचाच त्यांनी तो सिद्धांत सांगितला आहे. किंवा तुमच्या आयुष्यामध्ये चढ-उतार येणारच. आणि मग ते इम्तियान चित्रपटामध्ये किशोर कुमारचं एक गाणं आहे, रुक जाना नहीं तू कहीं हार के. अडथळे येणारच ना. आणि मराठीत म्हण म्हणतात, की थांबला तो संपला. तर त्यामुळे आणि हे मी स्वतः करून दाखवतो म्हणून मला बोलायचा अधिकार आहे. कारण मी तापात असताना सुद्धा मी कार्यक्रम केलेला आहे. ICUमध्ये ऑक्सिजन लावला असताना सुद्धा मला एक सिस्टर म्हणाली, "अरे हा तर बाबा म्हणे हात बघतो." तर दुसरी सिस्टर म्हणाली, "हे गप्प आहे. मग तो बाबा त्याला 72 तासाची मुदत आहे, कधी फटकन मरेल सांगता येत नाही." पण अशा मला ऑक्सिजन लावला असताना सुद्धा तिला मी बोलवलं, त्या तरुणीला. आणि तिला म्हटलं, "तुला हात दाखवायचा का?" ती म्हणे, "हो." म्हटलं, "दाखव." आणि मग तिला मी लगेच सांगितलं भविष्य, "लग्न करायचं का?" ती म्हणे, "हो." म्हटलं, "तुझं 6 महिन्याच्यात लग्न होईल." तिचं लग्न ठरलं सुद्धा. कारण जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा सकारात्मक. नंतर एकदा माझी अँजिओग्राफी होती. त्या अँजिओग्राफीच्या वेळेससुद्धा अँजिओग्राफीला मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. स्ट्रेचरवरती होतो मी. पूर्णपणे म्हणजे गाऊन-बिऊन घातलेला होता. आणि माझ्या मनासारखी घटना घडली. आणि तेव्हा राव हॉस्पिटल सातारा रोडला. तेव्हा मला मेसेज तिथं एक जण सांगत आला, की म्हणे सह्याद्री हॉस्पिटलला डॉक्टर अडकलेत. 2 तास तरी किमान येणार नाहीत. मला उलट ती संधी मिळाली. मला पुढे काय होईल मला माहीत नव्हतं. म्हणजे अँजिओग्राफी माझी सगळी. लोकं घाबरतात केवढी. नुसतं बीपी वाढलं तरी घाबरतात. पण त्यावेळेस मी काय केलं, तिथल्या ऑपरेशन थिएटरमधल्या सगळ्या स्टाफला बोलावलं आणि त्यांना म्हटलं, आणि मग त्यांचं मी मनोरंजन केलं. मग त्यांना शिट्टीवर गाणी वाजवून दाखवली, रफीची गाणी ऐकवली, किशोर कुमारची गाणी ऐकवली, काही किस्से सांगितले, मिमिक्री केली, हात पाहिले सगळ्यांचे, जन्मतारखा विचारल्या, रास विचारली, राशीवरून त्यांचं भविष्य सांगितलं आणि सह्यांवरनं स्वभाव सांगितला. 2 तास कसे गेले कळले नाही. मग डॉक्टर आले आणि आणि मग तिथले जे ऑपरेशन थिएटरमधले जे पेशंट हे होते, सहकारी जे होते तिथले ते कर्मचारी, ते अवाक झाले. त्यामुळे इथं कोणी पेशंट जर आला, तर म्हणे आम्हाला त्याला सावरायला लागतं. त्यांच्या नातेवाईकांना सांभाळावं लागतं. घाबरू नका, त्यांची तब्येत ओके होईल, लवकर सुधारतील. पण मी पूर्णपणे माझं पहिल्यापासून धोरण असं, की शरीराला व्याधी होऊ देत, मनाला व्याधी होऊ द्यायची नाहीत. आणि मग त्या ह्याच्यामध्ये म्हटलं परमेश्वर त्याचं काम करेल. जेव्हा कधी न्यायचं तो मला घेऊन जाईल. पण शेवटच्या श्वासापर्यंत मी काम करणं हे माझं काम आहे. माझा जन्मच त्यासाठी आहे तेव्हा. माझा रत्नागिरीला 2000 प्रयोग होता संवहनाचा. मग त्यावेळेस काय झालं, त्या दिवशी सकाळी रत्नागिरीला मी गेलो.
तेव्हा हात मोडला तेव्हा मला कळलं मी पाय घसरून शेवाळानं पाय घसरून मी पडलो. आणि मग त्या दिवशी मग उजवा हात मोडला. आणि मग तिथली सगळे रोटरी क्लबतर्फे कार्यक्रम होता. मग तिथली मंडळी म्हणाली की अहो तुम्ही कार्यक्रम कॅन्सल करा. म्हटलं मी कशाला कार्यक्रम कॅन्सल करू. आणि उजवा हात मोडला, हार्ट अटॅक आलेलं परवडलं पण हात मोडू नये. म्हटलं नाही, म्हटलं मी स्वतः हिप्नॉटिस्ट आहे. मी उजवा हात नाही असं समजेल. डाव्या हातात मी माईक घेऊ शकतो, 2 पायावर मी उभा राहू शकतो, माझा आवाज नाही मोडलेला. 3 तास मी कार्यक्रम केला आणि ते माझं वर्ल्ड रेकॉर्ड झालं हात मोडला असताना सुद्धा. आणि उजवा हात मोडला असताना सुद्धा जो माझा घुसमट सिनेमा, त्याच्यामध्ये मी 16 गोष्टी एकट्याने केल्या. कथा, पटकथा, संवाद, गाणी लिहिली, गायली, शिवादन केलं, दिग्दर्शन केलं, कला दिग्दर्शन केलं, ट्रिपल रोल केला आणि ती फिल्म मी तयार केली. त्याचं माझं रेकॉर्ड झालं. पुण्यामध्ये जेव्हा चॅरिटी शो केला तेव्हा लोकांना उभं राहायला जागा नाही, फ्रीज ठेवला होता. तो काय त्याला तिकीट नव्हतं लावलेलं. आणि मग पण ती सुद्धा कथा पटकथा कशी केली तर डाव्या हाताने बाया हात का खेळ केला, डाव्या हाताने मी ते लिहिलं. जेव्हा मी आजारी पडलो ती माझी चांगली सुवर्ण संधी समजली. कावीळ झाली, टायफॉईड झाला, त्या काळामध्ये मी माझे जे काही दिवस आहे या पद्धतीने गेले की 12 ठिकाणी मी नोकऱ्या केल्या, पगार कमी. आणि मग घरी मदत करायला लागायची. या आईसाठी वेळ देऊ शकत नव्हतो. आणि मग त्या परिस्थितीमध्ये जे माझे दिवस गेले त्याच्यावर मी कादंबरी लिहिली. टायफॉईड झाला असताना, कावीळ झाले असताना त्या कादंबरीला पहिला पुरस्कार मिळाला कामगार कल्याण साहित्य मंडळाचा. आणि मग सलग 6 वर्ष मला कामगार साहित्य सन्मानाचे 6 पुरस्कार मला मिळाले. आणि यावरून मी नेहमी सांगत होतो, यश हे तुम्हाला शॉर्टकटने मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला झिजावं लागतं. मान अपमान ते सहन करावं लागतात. लोक काय म्हणतील याचा विचार न करता आपला स्वतःवरती विश्वास पाहिजे, सत्कर्म केलं पाहिजे. मी सरकारी नोकरीत होतो, पण कुठेही एक पैसा मी भ्रष्टाचार केला नाही, एक पैसा पण अपेक्षा वगैरे ठेवली नाही. काही ग्राहकांशी माझी आपण भांडणं व्हायची. थोडं सहजीवनाकडे वळूया. हां, चालेल हरकत नाही. अनुभवाचा. सहजीवनाचा अनुभव खूप चांगला. आणि ह्याचा प्रामाणिकपणे सांगायला हरकत नाही की मला बरं ते कसं जुळलं तुमचं? नाही, स्थळ पाहून झालं रीतसर. म्हणजे मग अनेक मुली आवडल्या होत्या, पण शेवटी काय असतं एकीशी लग्न करायचं अच्छा. असतं. हां. काही म्हणजे लग्नाच्या गाठी स्वर्गातच जुळतात. हां, स्वर्गात असतो. पाय सुटले ते जमिनीवरचे. प्रेमकविता भरपूर लिहिल्या. म्हणजे माझ्या कवितांमध्ये प्रेमकविताच तुम्हाला जास्त. आणि मुळात मी पहिल्यापासून दिवा स्वप्नाळू, प्रचंड स्वप्न म्हणजे सांगायला हरकत नाही, अतिरेक नाही, वस्तुस्थिती. कॉलेजमध्ये असताना जी सुंदर मुलगी माझ्याकडे बघून हसायची, ती प्रत्येक मुलगी मला माझी बायको वाटायची. आणि नाही पण लग्न जीवनातले आले खरी सहचरणी तिच्याबद्दल जरा नाही, प्रश्न नाही. तिच्याबद्दल बोलणार. आणि मग तर कसं होय, ती म्हणजे खूपच चांगली, म्हणजे माझं नशीब खूप थोर. आणि जो माझा उतावळेपणा आहे किंवा ह्याच्यामध्ये अजूनही मला माणसं ओळखता येत नाहीत. माणसं मला म्हणजे काय म्हणतात, भुलभुलैया, काहीतरी ज्याला म्हणतात गाजर दाखवणं, उंटाला कसं गाजर दाखवतात, तशी काही माणसं मला भेटतात. फसवतात लोकं, तरीसुद्धा फसता गेलो. पण बायकोने वेळोवेळी मला सांगितलं, "तुम्हाला माणसं माझ्या धाकट्या मुलींना, दोन्ही मुलींना पण माणसं ओळखता येतात. त्या सांगतात, "बाबा तुम्ही अमक्या व्यक्तीपासून सावध राहा. उगाच तुम्ही सगळं सगळ्यांना सांगत बसू नका." आई मला सांगायची, "तर उद्या जर जगाला कळलं की हा माणूस प्रत्येकाला जे ते देत सुटला आहे, तर तुझ्या घराचे वासे पण काढून देईल." पण एवढं जरी सांगितलं तरी मुळात माझ्यावरती ते सगळे संस्कार झालेले की आपण दुसऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. तर त्यामुळे तो म्हटला तर तो दोष पण सुद्धा ठरला. त्यामुळे अनेकांनी माझा गैरफायदा घेतला. पण बायकोमुळे मला जीवनात कसं वागावं, व्यवहारात कसं वागावं, हे बऱ्याचशा गोष्टी म्हणजे तिचे सल्ले मला खूप उपयोगी पडतात. आणि ती स्वतः रसिक आहे. संगीताची जाण तिला चांगली आहे. आणि माझ्याकडे सातत्य असल्यामुळे मग कुठल्या गाण्यामध्ये माझा स्वर, ताल वगैरे चुकला, तर ती मला सांगते. तुमच्या कविता त्यांना कविता आवडतात कविता ती वाचते. आवडतात का? पहिली हो, प्रश्नच नाही. पहिली वाचक ती आहे माझी. अच्छा. मी व्यंगचित्रकार आहे. व्यंगचित्र पण ती पाहते. तिला आवडती, लगेच ती उत्स्फूर्तपणे दाद देते. नंतर मग कविता नाही आवडली ती स्पष्ट सांगते. म्हणजे पहिला पाठीवर हात त्यांचा असतो. हां, हां. पूर्णपणे दाद तिचीच असते. कुठली कविता केली की. आणि मग मी एक ग्रुपच केला कविता, म्हणजे कविता म्हणून एक ग्रुप केला WhatsAppवरती. तर तो फक्त आमच्या दोघांचाच आहे. मी अच्छा. कविता केली की त्यावर टाकतो WhatsAppवरती. ती कविता लगेच बसते. छान आहे तुमची कविता, दाद देते ती. म्हणजे म्हणजे दोघांचाच ग्रुप आहे. हां, दोघांचाच आहे. अच्छा. वाह! दोघांचं म्हणजे पहिलं एकमेव होते अच्छा. की एकमेव म्हणजे तुम्हीच हो. हां, हां, ऐका म्हणजे मी आणि ती, आम्ही अच्छा. दोघंच ना. त्यामुळे मी कवी आणि ती वाचणार आणि ती अच्छा. सांगणार की याच्यावर हा शब्द नका वापरू, तो नका शब्द वापरू. म्हणजे मग ती मला त्यातलं माझ्या मी भावनाप्रधान आहे. पण ती व्याकरण तिचं चांगलं आहे. मराठी भाषेचं व्याकरण. आणि संगीताची मला आवड आहे. तिला संगीताची जाण जबरदस्त आहे. मग त्यांच्यात पण हां. काही साहित्यिक धडे आहे ना, आहेत? आहे ना. ती लिहिते ना थोडं. आणि एवढंच नाही, ती पाककलेमध्ये प्रवीण असल्यामुळे अच्छा. मीच तिच्या मागं लागलो. म्हटलं ती वड्या ती छान करायची. मग तिच्या मागं लागलो आणि तिच्या मागं लागून मी तिच्याकडनं पुस्तक करून गेलो. म्हटलं तुझ्या नावावर एक तरी पुस्तक आलं पाहिजे. तू साहित्यिकाची बायको आहेस. मग तिनं वड्यांवरती तिनं पुस्तक लिहिलं. त्याचा वड्यानं. हां, अच्छा. वड्या तयार करतात वड्यांचे ना. प्रकार. वड्या, श्रीखंडाच्या वड्या, हं.
किंवा आंब्याच्या वड्या असे सगळे वेगळ्या प्रकार आणि ते पुस्तक पण चांगलं गेलं. खूप चांगल्या प्रकारे लिहिते. ललित पण लिहिते. तिचं ह्याच्यात BSNLला सर्व्हिस होती. त्यांचं जे हाऊस मॅगझिन असायचं त्याच्यामध्ये ती काही लेख पण लिहायची आणि खूप तिला जुन्या गाण्यांची आवड. मला घरात पहिल्यापासून आम्हाला दोघांना जुन्या गाण्यांची आवड, वाचनाची आवड. त्यामुळे मुलींवरती ते संस्कार झाले ना. त्यामुळे मुलींना आजकालच्या पिढीला तलत महमूद कुठं माहिती आहे, पंकज मलिक कुठं माहिती आहे, मग लता, आशा, उषा मंगेशकर किंवा या कुठं माहिती आहेत किंवा मग मुकेश माहिती नाही, सुरैया माहीत नाही. त्यात माझ्या दोन्ही मुलींना माहिती आहेत आणि धाकटी मुलगी माझी ती जुनी गाणी खूप छान म्हणते आणि तिला बक्षिसं मिळाली आहेत. मोठी माझी मुलगी ती पण माझ्या पावलावर पाऊल टाकलं. ती पण निरूपणं करते, कविता फार अप्रतिम लिहिते. मग नंतर मुलाखती घेते मोठमोठ्या संबंध स्टेजवरती आणि तिचं पण वक्तृत्व चांगलं आहे. धाकटी मुलगी पण छान गाते, ती पण लेखन करते. त्यामुळे घरातल्या वातावरणामुळे मला वेगळं काहीच करायला लागलं नाही. मोठी मुलगी तर लहानपणीच तिनं 2-2.5 वर्षाची असतानाच कविता केली. म्हटलं ही कवित्रीच होणार. ती कविता ती लिहून ठेवली. आलेली कोंबडी तिला नाही बांगडी. तो भाग वेगळा, पण तिनं कविता म्हणजे काय तिला कळलं ना. आणि एकदा मी MSBमध्ये आमचा वर्धापन दिन होता. तेव्हा मी स्टेजवरती होतो आणि तेव्हा कोणतरी एक लहान मुलगी आणि तिनं कविता म्हटली. मग ती 2.5 वर्षाची होती रुच्या आणि मग तेव्हा तिला तिचा स्वाभिमान लागला. माझे बाबा स्टेजवरती असताना कोणतरी एक मुलगी येते आणि मग मी का नाही जाऊ. तर तिनं आईचा हात सोडला, फार मागं होती आणि पळत पळत आली स्टेजवरती तिला मग आली आणि मग तिनं एक होती खारुताई, मग काहीतरी ते गाणं तिनं म्हटलं, तिनं पहिल्यांदा स्टेज डेअरिंग तिला आपोआप झालं आणि 2004ला पहिलं मोठं अखिल भारतीय काव्य संमेलन डोंबिवलीला का कल्याणला होतं आणि त्यावेळेस 80 कवी होते भारतातले सगळे. मग तेव्हा मी मुलीला उभं केलं. ती आधी नाक मुरडत होती. मी अजिबात म्हटलं, हे बघ तू सूत्ररंजन करायचं, मी अध्यक्ष असणार आहे, तुला काय अडचण आहे तू ये माझ्याकडे सांग. आणि तिनं नाईलाजाने काय होईना पण केलं, पण त्यातनं तिचा सभाजितपणा वाढला, कॉन्फिडन्स वाढला. आणि मोठ्या मुलीला आमची दर बुधवारी युनियनची मिटिंग असायची. मिसेसला शिफ्ट ड्युटी असायच्या. मग मोठ्या मुलीला मी तेव्हा दुपट्यात घेऊन तिचं दुधाची बाटली घेऊन मी तिला जायचो युनियनच्या कार्यालयामध्ये आणि तिला खांद्यावरती घेऊन एकीकडे युनियनचं गीत घ्यायचो, सांगायचो आणि युनियनची मिटिंग घ्यायचो मी. मग त्यामुळे मुली माझ्या सहवासात राहिल्यामुळे सामाजिक योगदान काय असतं, कला ही कशी असावी, आपोआप मला काही करायला लागलं नाही. आपोआप त्यांच्यावरती संस्कार घडत गेले माझे कार्यक्रम पाहत. तर एकंदरीत सरांच्या एकंदरीत चर्चेतून थोडंसं पान उलगडलं असं वाटतं मला. कारण त्यांच्याकडं बोलण्यासारखं आणि त्यांच्या मागं असणारा जो एकूण अनुभव आहे तो पाहता काही दिवस सरांची मुलाखत चालू शकते आणि सरांसोबत आपण गप्पा करू शकतो. परंतु आता आपण थोडंसं वेगळे काही प्रश्न घेऊ आणि मार्मिक छोट्या याच्यातच सर आपल्याला सांगतील. तर एवढं सगळं झाल्यानंतर काही खंत राहिली का तुमची? खंत म्हणण्यापेक्षा मी कर्मयोगाचा पुजारी. स्वप्न तर मोठी आहेत खूप. भरपूर काही मी करू शकतो. माझ्याकडे मी स्वतः ॲस्ट्रॉलॉजर असल्यामुळे मला ते पण माहिती आहे. माझी क्षमता पण आहे आणि काय आत्तापर्यंत ठीक आहे मिळाले, पण पुढच्या काळात नक्की मिळतील याची पण मला खात्री आहे. आणि खंत एवढीच की जेवढं आणि मग त्याच्यामध्ये लागेबांधे किंवा ग्रुपिझम, पॉलिटिक्स याच्या भोवताली असलेल्या मंडळींनी पाय ओढणं याला आपण काहीच करू शकत नाही. परंतु याला एक उत्तर असं की माझ्याकडे 700 खिडक्या, 800 दारं आहेत. अनेक क्षेत्रात मी वावरतो. त्यामुळे मला मंडळी कुठे अडवणार. नाही, मग जसं युनियनचं काम करताना मला कोणीच अडवू शकलं नाही. कारण घोषणा देणारा मीच सगळ्या नॉनस्टॉप 4-4, 5-5 तास घोषणा म्हणजे घशातून रक्त पडेपर्यंत घोषणा द्यायची आणि 10 मिनिटं थांबून पुन्हा मी काट टाकल्यावर का घोषणा देतो. भाषण करणारा, परखडपणे भाषण करणारा मीच असायचो. युनियनचा बोर्ड लिहिणारा मीच असायचो. बातम्या तयार करणारा मीच असायचो. अनेक गोष्टींमध्ये मी प्रावीण्य ते मिळवलं. माझं मी ते डेव्हलप केलं आणि मग जेव्हा मला लक्षात आलं की लोकं आपला पाय ओढतात, मग आपण अनेक ह्याच्यामध्ये मग आपल्याशी कोणी तुलना करू शकत नाही. याच्याकरता सगळ्यापेक्षा सरस होण्याचा मी प्रयत्न केला. जसं बिरबलांनी सांगितलं, की आपण आपली रेघ मोठी करायची आणि आपण मोठं होण्याकरता दुसऱ्याची रेघ पुसायची नाही. आणि त्यामुळे मग त्याची पण मी चिंता करत नाही. जे केलेलं आहे ते जे केलेलं आहे त्याचं यश मिळणारच त्याच्यामध्ये. यश मिळणार नाही. कर्मयोग. कोणी दाद देणार नाहीत. सत्कर्म करत राहायचं प्रयत्न पूर्णपणे आणि मग स्वतःला एक खात्री आहे. एक ना एक दिवस माझा नक्की असणारच 100% त्याच्यामध्ये. आपण शेवटाकडे येत असताना शेवटचे 2 प्रश्न आहेत त्यांच्यासाठी. एक म्हणजे मराठी भाषेला 100 वर्ष, साहित्याला 100 वर्ष पूर्ण होत आहे. तर त्याबद्दल त्यांचं मत आणि दुसरं म्हणजे
याची सांगता करत असताना आपण ते जे शिट्टी वाजवतात आणि जे गाणं सादर करतात त्यांचं आवडतं गीत याने आपण सांगता करूया. प्रथम शताब्दी वर्ष आलं हे किती महत्त्वाचं आहे मराठी भाषेला, हे थोडक्यात. आणि दुसरं म्हणजे ते पुण्यात होत आहे आणि शेवटीची सांगता त्यांच्या आवडत्या गीतांनी करूया. सगळ्यात महत्त्वाचं की नुकतंच मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे. हे मोठं यश मिळालं आहे मराठी भाषेला आणि संबंध सगळ्या भाषांमध्ये मराठी भाषेचं महत्त्व इतकं आहे आणि शताब्दीच्या वर्षाच्या निमित्तानं माऊलीने जे विश्वकल्याणाची संकल्पना मांडलेली त्याची आज खूप आवश्यकता आहे. कारण की आपण पाहतो ना, की वेगवेगळ्या विदेशांमध्ये इराक-इराणचं युद्ध वगैरे तापलेलं आहे आणि वैमनस्य निर्माण झालेलं आहे किंवा स्वार्थीपणा तो वाढलेला आहे आणि मग तो कुठेतरी आटोक्यात यावा याच्याकरता विश्वकल्याणाची संकल्पना ही संपूर्ण जगापर्यंत जाऊन पोचली गेली पाहिजे. याच्याकरता 100व्या साहित्य संमेलनामध्ये अखिल भारतीय मराठी भाषेच्या साहित्य संमेलनामध्ये या विषयाचा प्रसार हा मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. कारण शेवटी संत ज्ञानेश्वर हे आळंदीचे आहेत. पुण्याच्या जवळचं आळंदी आहे आणि त्यामुळे आपण आपलं जे भारतीय अध्यात्म जे उच्च स्तरावरचा आदर्शवाद आहे, तो आदर्शवाद तळागाळापर्यंत किंवा केवळ भारतातच नाही तर देश-विदेशापर्यंत तो संदेश जाऊन पोहोचवला गेला पाहिजे. त्या दृष्टीने 100वा साहित्य संमेलन हे फार महत्त्वाचं आहे आणि मी केवळ देशासाठी नाही, या विश्वासाठी मी काय करेन, साऱ्या विश्वावरती प्रेम करेन, हा संदेश देण्याची नितांत आवश्यकता आहे. आणि जर अध्यक्षपद मला मिळालं तर ते नका बोलू. ते मध्ये टाकेल. मोकळं करा. आपली ट्रॉफी कुठे आहे? होय? ती दाखवा ना. वरती बघा फॅन आहे. त्याचं ट्रॉफी नव्हती. नाही हेच होतं. तुम्ही असं म्हणजे हा अच्छा तेच मी त्यांना विचारणार होतो. ते महत्वाचं आहे फॅनमध्ये. हा ते खरं ना असं स्टँड लावून असं ते लावायला पाहिजे म्हणजे ते दिसेल कसं वरती हात बघा. फॅन 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 करतो. मी त्या दिवशी तुम्हाला तेच विचारणार होतो. बसा ना, तुम्ही बसा ना. फोटो बिटो काढणार नाही नाही, झाले का प्रकार फोटो नाही